हाय गाइस, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली सबस्क्राइबचं बटन आहे, पटकन जाऊन सबस्क्राइब करा। तर माझे 10,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यामुळे मी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकली होती आणि सेम यूट्यूबला पण कम्युनिटीवरती पोस्ट टाकली होती की मला तुम्ही क्वेश्चन्स विचारा, त्याचे आन्सर्स मी देईल। तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन्स मला आलेले होते। जास्त क्वेश्चन्स मला इंस्टाग्रामवरती आलेले आहेत, यूट्यूबवरती मला 2च क्वेश्चन्स आलेले होते। तर ते ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स मी आता देणार आहे अँड आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल आणि तुम्हाला माझे आन्सर्स आवडतील। तर चला आता पटकन आपण स्टार्ट करूयात। पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे, हाऊ आर यू मॅनेजिंग युअर पर्सनल, प्रोफेशनल अँड वर्किंग लाईफ। काही आपले चॅनलचे मराठी व्ह्यूअर्स पण आहेत, तर त्या मराठी ऑडियन्ससाठी मी इंग्लिशचे क्वेश्चन्स मराठीमध्ये पण सांगते। तर तू तुझी पर्सनल, प्रोफेशनल आणि वर्किंग लाईफ कशी मॅनेज करतेस, असा क्वेश्चन आहे मला। तर सगळ्यात आधी जर मी म्हटलं की येस सोपं आहे मॅनेज करणं, तर ते फारच खोटं बोलल्यासारखं होईल। येस, हे टायरिंग आहे, सोपं तर नाहीच ॲट अ टाईम तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं। बट मराठीमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला जर आवड असेल तर तुम्हाला सवड निघते, सवड होते। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर आवड असेल तर आपोआप त्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ काढता येतो। तर माझं पण तसंच आहे, मला आवड आहे ह्या सगळ्या गोष्टी करायची, सो आपोआप माझा टाईम त्या गोष्टीसाठी दिला जातो अँड मॅनेज करते। म्हणजे सगळ्यात आधी मला गोष्टीची हेल्प करते ती म्हणजे प्लॅनिंग। मला नेहमी नोट्स लिहायची सवय आहे, म्हणजे उद्या जे काही करायचं आहे ते मी आदल्या दिवशी नोट्समध्ये लिहून ठेवते। अदरवाईज जरी मला फ्युचरमध्ये थोड्या वेळानंतर एखादी गोष्ट करायची आहे ती पण मी नोट डाऊन करते, कारण की मग मला विसरणार नाही मी। कारण आपला ह्युमन ब्रेन एवढा म्हणजे एवढी स्मरणशक्ती आपली नसते की ईच अँड एव्हरी मायन्यूट गोष्ट तुमच्या मेंदूमध्ये राहील। सो लिहून ठेवणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे जी की मला हेल्प करते। तर मी ती लिहून ठेवते आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग एक्झिक्युशन करते की उद्या काय काय करायचं तर आज लिहून ठेवायचं आणि अकॉर्डिंगली उद्या मग त्या गोष्टी करायच्या। सो हे एक गोष्ट मला खूप हेल्प करते हे सगळं मॅनेज करायला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेसची हेल्प घेणं, जिथं जिथं शक्य आहे तुम्हाला रिसोर्सेसची हेल्प घेणं। घरामध्ये असेल, बाहेर असेल, वर्किंग प्रोफेशनल लाईफमध्ये असेल, पर्सनल लाईफमध्ये असेल, घरामध्ये असेल, जिथे जिथे तुम्हाला हेल्प घेणं शक्य आहे तिथे तिथे तुम्ही रिसोर्सेसची हेल्प घ्या। ते पण तुम्हाला तुमचे कामं सोपं करायला खूप जास्त यूजफुल राहील। तर येस, हाच मंत्र आहे माझा। ह्या 2 गोष्टी मी फॉलो करते। सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम वेअर यू आर गेटिंग दिस मेंटल स्ट्रेंथ टू मॅनेज एव्हरीथिंग। तुला कुठून मेंटल स्ट्रेंथ भेटते हे सगळं मॅनेज करण्यासाठी? तर जसं मी म्हणाले की आवड असेल तर सवड होते, तसंच आहे। माझ्या मनाने मी ह्या गोष्टी करते, फोर्सफुली करत नाही। सो मेंटलीच मी हॅपी आहे हे करताना, तर आपोआप ती स्ट्रेंथ येते। अँड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनेस्टी। तुम्ही जर ऑनेस्ट असाल जे काही करत आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मेंटल स्ट्रेंथ राहते। तर येस, आवड आणि ऑनेस्टी ह्या 2 गोष्टी मी सांगेन ज्या मला मेंटल हेल्थ, मेंटल स्ट्रेंथसाठी यूजफुल राहतात। नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे तुझं आणि भैयाचं रिलेशन कसं आहे, ते कधी व्लॉगमध्ये दिसतच नाही। तर येस, भैयाचं आणि माझं रिलेशन खूप चांगलं आहे। एक टिपिकल मोठा भाऊ आणि लहान बहीणचं जसं रिलेशन असतं तसं आमचं रिलेशन आहे। अँड व्लॉगचं म्हणाल तर येस, तो 10K सेलिब्रेशनच्या व्लॉगमध्ये होता, माझ्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या व्लॉगमध्ये होता, त्याच्या लग्नाचे सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत। सो बऱ्याच व्हिडिओमध्ये तो दिसलेला आहे। सो आय थिंक तुम्ही पाहिलेलं नाही आहे ज्यांनी मला हा प्रश्न विचारला त्यांनी, तर तुम्ही जाऊन पाहू शकता, लेटेस्ट 10Kचा व्लॉग पाहू शकता। देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ यू मॅनेज ऑल थिंग्स सो वेल, सो प्राऊड। सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच। अँड अर्थ असा आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी खूप छानपणे कसं काय मॅनेज करता। तर माहिती नाही यार, म्हणजे एकेकाची काय म्हणतात त्याला स्ट्रेंथ पण असू शकते ती सगळ्या गोष्टी मॅनेज करणं। आणि जसं मी आधी पण ह्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे, फर्स्ट पण माझा हाच क्वेश्चन होता,
तर तेच आहे की माझ्या एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो, आर यू गोइंग टू ओपन अ न्यू चॅनल फॉर युअर बेबी? तर डेफिनेटली नॉट, न्यू चॅनल तर नाही, बट न्यू इंस्टाग्राम पेज मी ओपन करणार आहे. असा विचार तरी चालू आहे की न्यू इंस्टाग्राम पेज ओपन करावं. लेट्स सी. देन बेबी बॉर्न झाल्यावर बेबी वेट किती होतं? तर जस्ट माझा 9वा महिना स्टार्ट झाला आणि 5व्या दिवशीच माझी डिलिव्हरी झाली. तर बेबीचं वेट 2.3 kg होतं, जे की डॉक्टरांच्या अकॉर्डिंगली चांगलं वेट होतं त्या पिरियडमध्ये. सो मला काहीच इश्यू नाही आला. जसं नॉर्मल बेबीचं असतं तशाच सगळ्या गोष्टी झाल्या. देन डिड यू हॅड अ फिअर ऑफ जजिंग बाय पीपल, युअर फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स आफ्टर स्टार्टिंग युअर चॅनेल? तर तुला अशी काही भीती होती का की लोक तुला जज करतील, फॅमिलीमधले, फ्रेंड्समधले, जेव्हा तू चॅनल स्टार्ट केलंस? तर येस, डेफिनेटली मला खूप भीती होती स्टार्टिंगला की लोक काय म्हणतील अँड काय जज करतील. बट माझी पर्सनॅलिटी जशी आहे तशीच मी यूट्यूब चॅनलवरती दाखवणार होते. जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं तेव्हा मी हे ठरवलेलं होतं. डिप्लोमॅटिक तर मी राहणारच नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑनेस्टी, जे आहे तसंच दाखवणार होते. सो तुम्ही ऑनेस्ट असाल अँड रिअल दाखवत असाल तर तुम्हाला भीती राहत नाही. तुम्ही डिप्लोमॅटिक काहीतरी करत असाल तर तुम्हाला ती भीती राहते. सो मला भीती राहिलीच नाही आणि म्हणून मला आजही भीती वाटत नाही. बिकॉज जसं आहे, जे आहे तेच मी चॅनेलवरती दाखवते. सो मला स्टार्टिंगला भीती होती चॅनल स्टार्ट करायच्या वेळेस, बट एकदा मी स्टार्ट केलं आणि मी जसं आहे तसं दाखवलं. सो मला ती भीती राहिली नाही. अँड थँकफुली मला निगेटिव्ह कमेंट्स लोकांच्या येत नाहीत अँड निगेटिव्ह असं व्हाईब्स पण येत नाहीत. सो मला असं छान वाटतं की मी चॅनल स्टार्ट केलेलं आहे, बट पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो मी माझं चॅनल फुल एन्जॉय करत आहे. व्लॉगिंग चॅनलवरती व्लॉगिंग फुल एन्जॉय करत आहे. द नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, कॅन यू शेअर अबाउट युअर स्पेशल ड्रीम ऑर ॲम्बिशन? म्हणजे तुझं लेटेस्ट स्पेशल ड्रीम काय आहे किंवा ॲम्बिशन काय आहे? तर माझं जे लेटेस्ट स्पेशल ड्रीम आहे ते म्हणजे मला दुबईला जायचं आहे. माझे असे खूप सारे ड्रीम्स होते, त्यातले ऑलमोस्ट काही ड्रीम्स मी कंप्लीट केलेले आहेत. जे थोडेफार आहेत त्यातले लेटेस्ट जे आहे ते म्हणजे दुबईला जाणं. आणि जे ॲम्बिशन आहे ते म्हणजे मला आता यूट्यूबवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स करायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे कंपनीमध्ये ज्या पोझिशनवरती मी आत्ता आहे त्याच्या पुढच्या पोझिशनला जायचा मी प्रयत्न करेन. अँड येस, करंट ॲम्बिशन माझे हे आहेत. मॉमच्या ड्युटीबद्दल काय सांगाल? तर मी तर न्यू मॉम आहे. 1-1.5 महिन्यात झालेला आहे की मी मॉम झालेली आहे. सो माझा एक्सपिरियन्स फार छोटा आहे. बट जेव्हा तुम्ही मॉम होता, एक मदर होता, तेव्हा फर्स्ट थिंग असते की तुम्हाला तुमच्या चाइल्डला प्रोटेक्ट करायचं असतं, त्याची केअर करायची असते. आणि आय थिंक आत्तापर्यंतचं असं तुमच्या लाईफमध्ये झालेलं असतं की एक पूर्ण जीव तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असतो. आणि आय थिंक हीच मॉमची ड्युटी आहे की एका जीवाला सांभाळणं, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची गरज भागवणं. अँड त्याला म्हणजे आपण जेव्हा मॉम होतो ना तेव्हा सगळंच नवीन असतं आपल्यासाठी. आणि आय थिंक इमोशनली, मेंटली तुम्ही ड्रेन आउट होत असता. बट ॲट द एंड जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला बघता तेव्हा ते सगळंच वर्थ वाटायला लागतं. सो येस, माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरनं मी सध्या तरी एवढं सांगू शकते. द नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, हाऊ यू ग्रीव सो फास्ट, गाईडस? की एवढ्या लवकर तू कसं काय ग्रो केलंस चॅनेल अँड गाईड कर. तर मी ह्यामध्ये एकच सांगेन की कन्सिस्टन्सी. तुमचे व्ह्यूज कमी येऊ देत, कधी जास्त येऊ देत, सो कन्सिस्टंट राहावा. मी कन्सिस्टंटली व्लॉग टाकत होते. म्हणजे मी एकदा असा पण नाही विचार केला की कधी कमी व्ह्यूज येत आहेत तर व्लॉग टाकायचं थांबायचं का, किंवा आता मी नेक्स्ट काय टाकू. तर ह्याचा मी कंटिन्युअसली विचार करायचे की आता मी हे टाकले तर नेक्स्ट काय करू. सो एफर्ट्स, कन्सिस्टन्सी हेच आहे की जे माझं चॅनेल ग्रो करायला मला हेल्प केलं. सो तुम्ही नवीन यूट्यूब
चॅनल काढत असाल किंवा ज्यांनी कुणी काढलेलं पण असेल तर लक्षात ठेवा की मेहनत ही करावीच लागते, कन्सिस्टन्सी ही ठेवावीच लागते आणि एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस नक्की मिळतं. देन नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, 10K सबस्क्रायबर पूर्ण झाले मग काय वाटतंय तुला? ऑब्वियसली खूप छान वाटतंय. एक जेव्हा स्वप्न तुम्ही पाहता आणि ते जेव्हा अचीव होतं तेव्हा तुमच्याकडे वर्ड्सच नसतात, फक्त असतो तो एक आनंद. अँड सेम फिलिंग माझी तशीच आहे. अँड आय थिंक तो आनंद तुम्ही स्वतः फक्त फील करू शकता. तो असं सांगणं पण शक्य नाही आहे शब्दामध्ये. आणि आय थिंक त्या प्रत्येक पर्सनला फील होईल की जेव्हा त्याने एखादी गोष्ट विचार केलेली असते किंवा स्वप्न बघितलेलं असतं ते जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्या आनंदाला शब्दात सांगताच येत नाही. सो असंच मला पण खूप आनंद झाला. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, फर्स्ट जॉब आफ्टर बॅचलर्स अँड मेमरीज. सो माझा इंजिनिअरिंग नंतरचा फर्स्ट जॉब कुठला होता तर मला माहिती नाही किती जणांना माहिती आहे याबद्दल, बट फर्स्ट जॉब होता जो भरपूर जणांना माहिती नसेल मे बी. त्याचा माझा फर्स्ट जॉब होता, तो माझा प्रोफेसरचा जॉब होता आणि तो पण डिप्लोमा कॉलेजवरती होता. इंजिनिअरिंग केल्या केल्या मी इमिजिएटली डिप्लोमा कॉलेजवरती प्रोफेसरचा जॉब जॉईन केलेला होता. बट तो एका वर्षासाठीच, वर्ष पण 8-9 महिन्यांसाठीच मी केला. अँड देन मग मी पुण्याला कंपनीमध्ये जॉबला लागलेले होते. सो येस, तो पण एक एक्सपिरियन्स छान होता आणि तो पण मी खूप एन्जॉय केलेला होता. खूप साऱ्या मेमरीज आहेत माझ्या त्या जॉब रिलेटेड पण. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, मग कसा राहिला प्रवास एक सबस्क्रायबरपासून 10K सबस्क्रायबरपर्यंत? डेफिनेटली इझी नव्हता, बट मी एन्जॉय केला. एव्हरी डे मी त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले. असं एक दिवस पण नाही झाला की मी चला आता म्हणजे लाईटली घेतलं. मी एफर्ट्स टाकले त्यासाठी, त्या गोष्टीसाठी कन्सिस्टंट राहिले. मला कळालंच नाही की कसे फास्ट सबस्क्रायबर्स झाले. सो हेच असतं, जेव्हा तुम्ही आवडीची गोष्ट करता ना तेव्हा तुम्हाला टाईम कसा निघून जातो कळत नाही त्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही एन्जॉय करता. सो हेच माझं यूट्यूब चॅनलच्या बाबतीत झालं. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे युअर फ्युचर प्लॅन. तर जसं मी आधी सांगितलं, लेटेस्ट माझा फ्युचर प्लॅन जो आहे तो म्हणजे 1,00,000 सबस्क्रायबर्स करणं आणि दुसरा म्हणजे माझे जे जॉब करते मी कंपनीमध्ये तर ते नेक्स्ट पोस्टला जाणं. देन पुण्याला गेल्यावर तू बेबी आणि ऑफिस कसं मॅनेज करणार आहेस? तर माहिती नाही, मी इतका विचार केला नाही. बिकॉज त्यावेळेचे चॅलेंजेस त्यावेळेसच आपल्याला कळतील. जसं आत्ताचे माझे चॅलेंजेस वेगळे आहेत, न्यू मॉमचे चॅलेंजेस सध्याचे माझे वेगळे आहेत. सो मी सध्या फोकस त्यावर केलेला आहे. मे बी मी पुण्याला गेल्यानंतर माझे चॅलेंजेस जॉब जॉईन केल्यानंतरचे अजून वेगळे असतील. सो लेट्स सी, त्यावेळेस मी नक्की सांगेल मी कसं मॅनेज करत आहे ते. अँड अजून आहे तो म्हणजे प्रभाकर काय जॉब करतो. तर प्रभाकर पण इंजिनियर आहे आणि तो पण कंपनीमध्ये जॉब करतो. प्रभाकर पण मेकॅनिकल इंजिनियर आहे. सो येस, असे सगळे होते क्वेश्चन्स. आय होप मी तुमच्या क्वेश्चन्सचा सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स दिलेले आहेत. अजून काही क्वेश्चन्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अँड ह्या व्लॉगला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर द वॉचिंग गाईज. बाय बाय.